नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर आपण संतांची कामगिरी हा पाठ कालपासून शिकतोय. तर पहिल्यांदा आपण काय केलं रे, तर पहिल्यांदा आपण संत म्हणजे कोण असतं त्याच्याविषयी माहिती घेतली. असे जे जगाच्या कल्याणासाठी आपलं आयुष्य वाहून देतात, लोकांना चांगला संदेश देतात, त्यांना आपण संत म्हणतो. तर त्या संतांमध्ये वेगवेगळे संत आपल्या महाराष्ट्रामध्ये होऊन गेले. त्यापैकी 3 संतांची माहिती आपण घेतली. त्यातले पहिले संत म्हणजे संत श्री चक्रधर स्वामी, दुसरे संत नामदेव आणि तिसरे संत ज्ञानेश्वर. पहिले संत श्री चक्रधर स्वामी हे गुजरातमध्ये राजपुत्र, ते महाराष्ट्रात आले. त्यांनी स्त्री पुरुष आणि जातीपातीमधला भेदभाव मान्य केला नाही. महानुभाव संतांची पंथाची स्थापना केली आणि त्यांचा आठवणींचा ग्रंथ म्हणजे लीळाचरित्र. त्यानंतरचे संत नामदेव भागवत धर्माच्या प्रसारासाठी महाराष्ट्रभर फिरले. अभंग कीर्तनाच्या माध्यमातून लोकजागृती केली आणि त्यानंतर त्यांनी भारतभर प्रवास केला. हिंदी भाषेत देखील पदं लिहिली. त्यांचे अभंग जसे महाराष्ट्रात गायले जातात तशी त्यांच्या हिंदी भाषेतील पदं गुरुग्रंथ साहेब या शीख धर्माच्या धर्मग्रंथामध्ये समाविष्ट केली गेली आणि ती आज देखील गायली जातात. ते मूळचे नरसी या गावचे राहणारे. त्यानंतरचे संत एकनाथ आपेगावचे राहणारे. त्यांचे 2 बंधू संत निवृत्तीनाथ आणि सोपानदेव आणि एक बहीण म्हणजे मुक्ताबाई. त्यांना संन्यासाची मुलं म्हणून वाळीत टाकलं, खूप त्रास दिला गेला, परंतु त्यावर न डगमगता गोरगरीब आणि मागासलेल्या लोकांना त्यांनी शिकवण दिली. दुःख दूर करा, ईश्वरावर निष्ठा ठेवा आणि लोकांचं दुःखांची जाणीव करून घ्या, असा उपदेश त्यांनी लोकांना दिला. आणि धर्माचं जे ज्ञान संस्कृत भाषेमध्ये बंदिस्त होतं ते मराठी भाषेमध्ये येण्यासाठी त्यांनी ज्ञानेश्वरी नावाचा एक मोठा ग्रंथ लिहिला आणि तरुण वयातच त्यांनी आळंदी येथे समाधी घेतली. हे 3 संत आपण या 3 संतांचा अभ्यास, त्या संतांच्या आयुष्याचा अभ्यास आपण केला. यानंतर आपण आता पुढच्या संतांचा अभ्यास करूया, ते म्हणजे संत एकनाथ, संत ज्ञानेश्वर, संत नामदेव यांच्यानंतर महाराष्ट्रामध्ये त्याच परंपरेतले संत एकनाथ महाराज. तर ते संत एकनाथांनी अनेक अभंग लिहिले, कीर्तन केली, त्याचबरोबर त्यांनी त्या अभंगाबरोबरच भारुडं देखील लिहिली. आता भारुडा म्हणजे काय रे, तर विनोदाच्या माध्यमातून लोकांची जनजागृती करण्यासाठी अभंगाऐवजी भारुडं लिहिली जातात. म्हणजे अभंगामध्ये कसं वागायचं, कसं जगायचं किंवा लोकांमध्ये काय चुका करतात ह्याच्याविषयी जशी माहिती असते तशीच भारुडामध्ये असते, परंतु ती विनोदाच्या माध्यमातून असते. उदाहरणार्थ विंचू चावला विंचू चावला विंचू चावला नावाचं एक भारुड आहे. तुम्ही यूट्यूबवर जरी सर्च केलं तरी येईल. म्हणजे ते खरं तर आपल्याला वाटतं की खरोखरच विंचू चावलाय की काय, परंतु त्याच्या माध्यमातून अध्यात्माची शिकवण किंवा भक्ती मार्गाचा प्रसार संत एकनाथांनी आपल्या महाराष्ट्रभर केला. भक्तीचा मोठेपणा त्यांनी लोकांना पटवून दिला आणि गोरगरीब मागासलेल्या लोकांना त्यांनी जवळ केलं. जे गोरगरीब होते किंवा मागासलेले होते त्यांना कोणीच त्यांच्याविषयी कळवळा नव्हता, कोणाला त्यांच्याविषयी काही वाटत नव्हतं. अशा लोकांना त्यांनी जवळ केलं, त्यांच्यावर माया केली. त्याचबरोबर प्राणीमात्रांवर सुद्धा दया केली त्यांनी आणि प्राणीमात्रांवर दया करा असा उपदेश त्यांनी लोकांना सुद्धा दिला. म्हणजे त्यांच्या आयुष्यामधले अनेक प्रसंग प्रेरणादायी आहेत. जसं एकदा ते एक गंगा नदीचं पाणी घेऊन यायला लागले होते आणि त्यावेळी म्हणजे तीर्थयात्रा करून येत होते. त्यावेळी एक गाढव असं तिथे तडफडताना दिसलं पाण्या वाचून, तर त्यांनी ते गंगा नदीचं पाणी त्यांच्या मुखामध्ये ओतलं आणि त्याला ते पाणी प्यायला दिलं. जे अतिशय पवित्र मानतात, घरामध्ये आणून ठेवतात, ते त्यांनी विचार केला की अरे हे जर एखाद्याचा जीव वाचवू शकत नसेल तर या पाण्याचा काय उपयोग, असं म्हणून त्यांनी ते त्या गाढवाला प्यायला दिलं आणि त्याचा जीव वाचवला. म्हणजे प्राणीमात्रांवर दया करा ही ते फक्त लोकांना सांगत नव्हते. संत एकनाथ महाराज जसं बोलायचे तसंच वागायचे देखील. मग तसं एकदा ते असंच गोदावरी नदीवर आंघोळीला निघाले होते. दुपारची वेळ झाली होती आणि नदीमध्ये वाळवंट असतं बघा, वाळू असते. दुपारच्या वेळेला वाळू भयंकर तापलेली आणि त्यांनी पाहिलं की एक असाच उघडा मुलगा रडत बसलाय. त्याच्या आजूबाजूला बघितले तर कोणच नाही, त्याचे आईबाबा नाही आहेत. मग संत एकनाथ धावत पळत गेले. त्यांनी त्याला उचललं, कडेवर घेतलं. आजूबाजूला बघितलं तर कोणच नाही आहे. मग त्यांनी त्याच्या वस्तीमध्ये जाऊन तपास केला आणि ते मूल त्याच्या आईवडिलांच्या ताब्यात दिलं. अशी समतेची आणि ममतेची शिकवण त्यांनी आपल्या वर्तनातून म्हणजे आपल्या वागण्यातून लोकांच्या मनावर बिंबवली की हे संत आहेत ते नुसतेच सांगत नाहीत की तुम्ही असं वागा, असं करा, तसं करा, तर ते स्वतः देखील त्या प्रकारे आधी वागतायत आणि मग आपल्याला उपदेश करतात. असे संत एकनाथ महाराजांनी समतेची आणि ममतेची
शिकवण आपल्या आचरणातून लोकांना घालून दिली. असे संत एकनाथ यांचं गाव पैठण या गावचे हे राहणारे होते. तर ते त्या पैठण या गावामध्ये राहूनच त्यांनी लोकांमध्ये भक्ती मार्गाचा प्रसार केला, अभंग केले, कीर्तनं केली आणि त्याचबरोबर समतेची आणि ममतेची शिकवण लोकांना दिली. यानंतरचे 5वे संत म्हणजे संत तुकाराम महाराज. शिवाजी महाराजांच्या काळामध्ये 2 महत्त्वाचे संत होऊन गेले, ज्यांचा अभ्यास आपण करणार आहोत. त्यापैकी पहिले संत म्हणजे संत तुकाराम महाराज. आता संत तुकाराम महाराजांची घरी शेती होती भरपूर, त्याचबरोबर किराणा मालाचं दुकान होतं. वडील अडल्यांना कर्ज द्यायचे, म्हणजे अशी घरची आर्थिक परिस्थिती अतिशय चांगली होती तुकाराम महाराजांच्या. परंतु त्यांच्या वाटणीला जी कर्ज खतं आली होती, म्हणजे कर्ज देताना लोकांची शेती लिहून घेतलेली असते किंवा घर लिहून घेतलेलं असते, त्याला म्हणायचं कर्ज खतं. मग ही जी कर्ज खतं आली होती तुकाराम महाराजांच्या वाटणीला, तुकाराम महाराजांनी ती कर्ज खतं घेतली आणि इंद्रायणी नदीच्या पात्रामध्ये बुडवून टाकली. अशा प्रकारे त्यांनी अनेकांना कर्जमुक्त करून टाकलं. त्यांची अपेक्षा म्हणजे त्यांची अशी भावना होती की मला जेवढं आहे तेवढं पुरेसं आहे, मग मी बाकीच्यांचं कशाला घेऊ, बाकीच्यांकडनं उगाचच जास्त उत्पन्न कशाला घेऊ. त्यामुळे त्यांनी आपल्या वाटणीला जी कर्ज खतं आली होती ती काय करून टाकली, इंद्रायणी नदीमध्ये बुडवून टाकली. ते त्यांचं गाव देहू, पुण्याजवळच्या देहू गावचे ते राहणारे. मग ह्या देहू गावामध्येच, देहू गावच्या जवळ जो डोंगर होता तिथे जाऊन ते विठ्ठलाचं भजन करत बसायचे. मग त्यांना भजनाची आवड, कीर्तनाची आवड, मग त्यांचं भजन किंवा कीर्तन ऐकायला हजारो लोक जमायला लागले. त्यांची सगळीकडं त्यांचं नाव व्हायला लागलं. तर त्यावेळी कीर्तन करायचे आणि अभंग स्वतः रचायचे, स्वतः म्हणायचे. हजारो लोक त्यांचं कीर्तन ऐकायला यायला लागले. मग ते काय करायचे तर आषाढी कार्तिकीला पंढरपूरला सुद्धा जायचे, तिथं सुद्धा भजन करायचे, कीर्तन करायचे. हजारो लोक तर यायचेच, त्याबरोबर शिवाजी महाराज देखील, शिवराय देखील त्यांच्या कीर्तनाला आल्याचा उल्लेख काही ठिकाणी आपल्याला सापडतो. म्हणजे शिवराय सुद्धा त्यांच्या कीर्तनाला आलेले होते. अशा प्रकारचं एवढं त्यांचं कीर्तन छान असायचं. ते कीर्तनातून समाजामध्ये जी लोक अन्याय करतात, अत्याचार करतात, त्यांच्या विरोधामध्ये परखड असं भाष्य करायचे, त्यांना उघड आव्हान द्यायचे आणि तशा प्रकारचे न वागण्याची लोकांना ताकीद द्यायचे. अशा प्रकारचे संत तुकाराम महाराज, त्यांनी दया, क्षमा, शांतीची शिकवण लोकांना दिली. तसंच समतेचं आणि त्याचबरोबर समतेचा उपदेश केला. त्यांनी असं सांगितले की जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. हा उपदेश त्यांनी लोकांच्या मनावर बिंबवला. मग आता हा संदेश त्यांनी दिला की जे का रंजले गांजले, म्हणजे जो रंजलेला आहे, गांजलेला आहे, म्हणजे ज्याच्यावर खूप संकट आहे, त्याची परिस्थिती पण चांगली नाही आणि तो त्याच्यावर अन्याय झालेला आहे, असा जो रंजलेला आहे, गांजलेला आहे, दुःखी झालेला आहे, त्यासी म्हणे जो आपले, म्हणजे त्याला सुद्धा जो म्हणतो की हा माझा आहे, तोची साधू ओळखावा. म्हणजे तोच माणूस साधू आहे की जो रंजलेल्या गांजलेल्या लोकांना मदत करतो, तो खरा साधू. आणि देव तेथेची जाणावं, तिथंच देव आहे. त्या रंजले गांजलेल्या माणसाची सेवा करण्यातच देवाची सेवा केल्यास तुम्हाला समाधान मिळू शकतं. अशा प्रकारचा उपदेश त्यांनी किंवा हा संदेश त्यांनी लोकांमध्ये पोचवला, लोकांना दिला. मग त्यांनी त्यावेळी त्या तुकाराम महाराजांचा जय जयकार सगळीकडे व्हायला लागला. आणि आजसुद्धा त्यांच्या नावाचा जय जयकार अख्ख्या महाराष्ट्रामध्ये ज्ञानबा तुकाराम या नावानं होत असतो. ज्ञानबा तुकाराम असं वारकरी लोक म्हणतात. त्यातलं ज्ञानबा म्हणजे ज्ञानेश्वर महाराज आणि तुकाराम म्हणजे तुकाराम महाराज. या दोघांचा जय जयकार आज देखील तेवढ्या श्रद्धेनं सगळे वारकरी लोक आपल्या महाराष्ट्रामध्ये करत असतात. त्यांची तुकाराम गाथा आज देखील बऱ्याचशा घरोघरी वाचली जाते. तुकाराम गाथेमध्ये त्यांनी त्यांचे अभंग लिहिलेले की ज्यातनं लोकांनी कसं वागलं पाहिजे, कसं जगलं पाहिजे याची शिकवण अतिशय चांगल्या प्रकारे त्यांनी आपल्या समाजाला दिलेली होती, जी आजसुद्धा आपल्याला उपयोगी ठरू शकते. संतांचं जे लिखाण आहेत, संतांचे जे अभंग आहेत, ते त्या काळामध्ये सुद्धा लोकांना उपयोगी ठरत होते आणि आज देखील ते आपल्याला उपयोगी ठरू शकतात जर आपण ते नीट वाचले आणि त्याच्यानुसार वागण्याचा प्रयत्न केला तर. त्यानंतरचे पुढचे संत म्हणजे संत समर्थ रामदास. तर जे समर्थ रामदास सुद्धा शिवाजी महाराजांच्या काळातले संत होऊन गेले. त्या काळामध्ये जय जय रघुवीर समर्थ अशी गर्जना किंवा अशी घोषणा महाराष्ट्राच्या दरीखोऱ्यामध्ये घुमत होती. ती श्री समर्थ रामदासांच्या प्रेरणेतून.
रामदासांचं गाव मराठवाड्यातील गोदावरीच्या काठी जांब नावाचं गावी त्यांचा रामनवमीच्या दिवशी जन्म झाला. त्यांचं मूळ नाव नारायण, परंतु ते पुढे जाऊन स्वतःला रामाचा दास असं म्हणून घेऊ लागले, म्हणून रामदास असं आपण त्यांना म्हणतो, समर्थ रामदास. त्यांनी दासबोध नावाचा ग्रंथ लिहिला की ज्याच्यामधनं लोकांना मोलाचा उपदेश केलाय. त्याचबरोबर मनाच्या श्लोकामधून देखील लोकांना त्यांनी सद्विचार आणि सद्वर्तनाची शिकवण दिली. म्हणजे सद्विचार, चांगला विचार, आणि सद्वर्तन म्हणजे चांगलं वागणं, वर्तन म्हणजे वागणं. मनाचे श्लोक आपल्याला माहिती आहेत. आपण सुद्धा बऱ्याच वेळा म्हणतो की नाही रे मनाचे श्लोक. तुम्हाला माहिती आहे की तुम्ही जेवायला बसायच्या आधी श्लोक म्हणता, किंवा अनेक मनाचे श्लोक आहेत की जे आपण म्हणतो, किंवा जे तुम्हाला सुद्धा मी मनाचे श्लोक परत काही दिवसांनी किंवा तुम्हाला त्याची ही पाठवेल, PDF पाठवेल की ज्याच्यामध्ये तुम्ही मनाचे श्लोक, म्हणजे त्यातनं आपण कसं वागलं पाहिजे, चांगले विचार किंवा चांगलं वागणं कसं असलं पाहिजे, असा उपदेश समर्थ रामदासांनी त्यांच्या मनाच्या श्लोकामधून लोकांना दिलेला आहे की ज्यातनं लोकांना चांगली शिकवण मिळते. मग सगळ्या संतांचं हे कार्य आहे बघा की लोकांना त्यांनी चांगलं कसं जगलं पाहिजे, चांगलं कसं वागलं पाहिजे याची शिकवण सगळ्या संतांनी दिलेली लोकांना. त्याच्यानुसार जर वागलं तर खरोखरच सगळी लोक एक अतिशय चांगल्या प्रकारचं आयुष्य जगू शकतात. तर मग समर्थ रामदासांनी मनाच्या श्लोकाच्या माध्यमातून सद्वर्तन आणि सद्विचार, सद म्हणजे चांगले, विचार म्हणजे आपले जे विचार असतात ते चांगले विचार करणं, आणि चांगलं वर्तन म्हणजे वागणं, याची विषयीचे मोलाचा उपदेश त्यांनी केला. त्याचबरोबर ते नुसते विचार करून थांबणारे संत नव्हते, तर त्यांनी बलोपासनेसाठी, बलाची उपासना म्हणजे शक्तीची उपासना, माणसं सशक्त असली पाहिजेत, अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी त्यांच्यामध्ये शरीरामध्ये सुद्धा ताकद असली पाहिजे असं त्यांचं मत होतं. म्हणून त्यांनी ठिकठिकाणी हनुमानाची मंदिरं उभा केली बऱ्याचशा गावामधून. कारण हनुमान तुम्ही सगळ्यांनी बघितलं आहे का रे, अतिशय ताकदवान असतो की नाही, त्याच्यामध्ये खूप शक्ती असते, मोठा गदा उचलतो, पर्वतच उचलून आणतो. ही शक्ती आपल्यामध्ये सुद्धा यायला पाहिजे, यासाठी त्यांनी गावागावामध्ये हनुमानाची मंदिरं उभा केली आणि लोकांना बलोपासना करण्याची सवय लावली, शक्तीची उपासना करायला शिकवलं. सामर्थ्य आहे चळवळीचे, जो जो करील तयाचे, असा उपदेश त्यांनी केला, असा संदेश दिला. सामर्थ्य आहे चळवळीचे, जो जो करील तयाचे, म्हणजे लोकांनी एकत्र येऊन जर लढा दिला, चळवळ केली, तर त्यामध्ये खूप शक्ती असते, सामर्थ्य असतं, आणि जो जो तो चळवळ करेल त्याला ती शक्ती मिळणार आहे. अशा प्रकारे संघटना करण्याची आणि त्या अन्यायाविरुद्ध प्रतिकार करण्याची स्फूर्ती त्यांनी लोकांना दिली की संघटना केली पाहिजे, तुम्ही एकत्र आलं पाहिजे, तुमच्या विरुद्ध अन्याय होतोय ना, त्या अन्यायाचा प्रतिकार तुम्ही केला पाहिजे, अशी स्फूर्ती, अशी प्रेरणा समर्थ रामदासांनी आपल्या त्या काळातल्या जनतेला दिली. आणि ह्या सगळ्या संतांनी, म्हणजे आज आपण कोणकोणत्या संतांविषयी माहिती घेतली, संत एकनाथ, संत तुकाराम आणि समर्थ रामदास या तिघांविषयी माहिती घेतली, बरोबर की नाही. काल आपण चक्रधर स्वामी, संत नामदेव आणि संत ज्ञानेश्वरांविषयी माहिती घेतली होती. आज आपण संत एकनाथाविषयी माहिती घेतली, जे मूळचे पैठण गावाचे, ज्यांनी समतेची आणि ममतेची शिकवण लोकांना दिली. उच्च नीच हा भेदभाव त्यांना मान्य नव्हता. त्यानंतरचे संत तुकाराम, ज्यांनी आपल्या अभंगातून, कीर्तनातून जनजागृती केली. अतिशय उत्कृष्ट असं कीर्तन करून हजारो लोक त्यांचा जय जयकार करायला लागले. आज सुद्धा ज्ञानबा तुकाराम या नावाने त्यांचा जय जयकार करतात. त्यांचा ग्रंथ तुकाराम गाथा आज देखील घरोघरी वाचला जातो. देहूगावचे राहणारे संत तुकाराम. त्यानंतरचे समर्थ रामदास, ज्यांचा जन्म मराठवाड्यातील जांब या गावी झाला, त्यांच्या रामनवमीच्या दिवशी झाला. त्यांचं मूळ नाव नारायण, परंतु ते रामाचा दास स्वतःला म्हणून घेऊ लागले, म्हणून रामदास असं आपण त्यांना म्हणतो. ज्यांनी दासबोध नावाच्या ग्रंथातून तसंच मनाच्या श्लोकामधून लोकांना सद्विचार आणि सद्वर्तन याविषयी मोलाचा उपदेश केला. त्याचबरोबर शक्तीची उपासना म्हणजे बलाची उपासना, ताकदीची उपासना करण्याची शिकवण लोकांना दिली. आणि त्यासाठी काय केलं, तर ठिकठिकाणी हनुमानाची मंदिरं उभा केली. आणि त्याचबरोबर सामर्थ्य आहे चळवळीचे, जो जो करील तयाचे, अशी लोकांमध्ये स्फूर्ती निर्माण केली अन्यायाविरुद्ध लढण्याची. मग ह्या सगळ्या लोकांनी आपल्या धर्माच्या रक्षणाचा किंवा भक्ती मार्गाचा प्रसार लोकांमध्ये केला. त्याचबरोबर लोकांच्या मनामध्ये आत्मविश्वास निर्माण केला की तुम्ही सुद्धा काही कमी नाही आहे, उच्च नीच असं काही नसते, तुम्ही देखील श्रेष्ठ आहात. हा विचार लोकांच्या मनामध्ये निर्माण केल्यामुळे लोकांना आत्मविश्वास निर्माण झाला. तसंच त्यांनी
धर्माबद्दल आदर निर्माण केला सगळ्या लोकांमध्ये. आणि ह्या सगळ्या बाबींचा उपयोग शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेसाठी करून घेतला, की लोकांमधला असणारा धर्माबद्दलचा आदर, लोकांमध्ये निर्माण झालेला आत्मविश्वास, त्यांच्यामध्ये अन्यायाविरुद्ध झालेली जनजागृती, ह्या सगळ्या गोष्टी संतांनी केला होता. ही संतांची कामगिरी आहे. आणि याचा उपयोग शिवाजी महाराजांनी काय केला, अतिशय हुशारीनं आपल्या स्वराज्य स्थापनेच्या कार्यामध्ये करून घेतला, की ज्यामुळं त्यांना जीवाला जीव देणारे अनेक मावळे भेटले, की ज्यांच्यामध्ये अतिशय आत्मविश्वास होता, ज्यांच्यामध्ये अन्यायाविरुद्ध लढण्याची शक्ती होती आणि ज्यांच्यामध्ये आपल्या धर्माविषयी आदर होता. अशा प्रकारचे मावळे त्यांना मिळाले आणि त्यातून पुढे स्वराज्याची स्थापना त्यांनी अतिशय चांगल्या प्रकारे केली आणि स्वराज्य स्थापन करून इथल्या रयतेला सुखी करण्याचं काम केलं. मग ह्या शिवरायांचं बालपण कसं गेलं, त्यांचं शिक्षण कसं झालं, हे आपण पुढं टप्प्याटप्प्यानं पाहणार आहोतच. परंतु आता आपण या तिघा संतांची आज माहिती पाहिली. त्या संतांविषयीची माहिती तुम्ही देखील लिहायची. त्यांचं जन्मगाव, त्यांचा उपदेश, त्यांचा संदेश आणि त्यांचं ग्रंथाविषयीची माहिती तुम्ही लिहून मला व्हॉट्सॲपला पाठवायची. त्याचबरोबर या पाठाचा जो स्वाध्याय आहे तो देखील तुम्ही लिहायचा आहे आणि तो देखील तुम्ही व्हॉट्सॲपला पाठवायचा. त्याचबरोबर संत ज्ञानेश्वरांचे अभंग असतील, संत तुकारामांचे अभंग असतील, नामदेवांचे अभंग असतील, या कुणाची जरी अभंग तुम्हाला मिळाली तर तुम्ही ते ऐका आणि त्यातला संदेश ऐका, त्याचा उपदेश ऐका. जसं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे संत ज्ञानेश्वरांचं पसायदान, की जे पसायदान म्हणजे सगळ्या जगामधली माणसं सुखी व्हावी असं त्यांनी ईश्वराकडे मागणी केली होती. जे पसायदान ते आपल्याला तुम्हाला माहिती आहे पसायदान, तुम्ही यूट्यूबवर सुद्धा सर्च करू शकता, ते ऐका, त्याच्यामधला अर्थ समजून घ्या. तुकाराम महाराजांचे अभंग आहेत ते सुद्धा ऐका. मनाचे श्लोक, कसं वागलं पाहिजे ते देखील आहे, ते सुद्धा तुम्ही ऐका. हे सगळ्या प्रत्येक संताचा निदान एक तरी अभंग तुम्ही ऐका. त्यातला एखादा तुम्हाला आवडलेला लिहून काढा, तर तुम्ही मला व्हॉट्सॲपला पाठवा. कारण ह्या संतांविषयी आपण म्हणतो एवढे संत आपल्या महाराष्ट्रामध्ये होऊन गेले, आपल्या महाराष्ट्रात आपण जन्मलो याचा आपला अभिमान असला पाहिजे. त्याचबरोबर ह्या संतांनी काय काय उपदेश केला ते देखील आपल्याला आता आपण शिकलो आहे. म्हणून त्यांचे अभंग किंवा त्यांच्याविषयीची एखादी छोटीशी गोष्ट तुम्हाला माहीत असेल तर तीसुद्धा तुम्ही लिहून काढा, ती पाठवा. त्या संतांविषयी फक्त त्यांची नावं माहीत असून, त्यांच्या ग्रंथाची नावं माहिती असून आपल्याला त्यांची कामगिरी कळणार नाही, तर त्यांचे अभंगसुद्धा आपल्याला थोडेफार माहीत पाहिजे. ते एखादा तरी अभंग तुम्हाला त्यातला माहीत पाहिजे, तुम्ही ऐकलेला पाहिजे, त्याचा अर्थ तुमच्या लक्षात आला पाहिजे. ठीक आहे, आजच्या पुरतं एवढंच. धन्यवाद.